राम राम मंडळी, कसं वाटतंय आता ओलाला ॲटो क्लिकर लागत नाही आहे हे बघून सगळ्यांना बरं वाटत असेल असं माझं म्हणणं आहे. आणि रॅपिडो एकमेव आहे, रॅपिडोला अजून बी ॲटो क्लिकर लागतं आहे. फक्त ओलाचा ॲटो क्लिकर बंद झालं आहे अपडेटमध्ये. रॅपिडोला जे यूज करत होते त्यांनी रॅपिडोला यूज करू शकतात अजून, पण रॅपिडोचं काही अपडेट अजून आलं नाही आहे. नमस्कार मंडळी, आजची सुरुवात झालेली आहे रॅपिडोनी. रॅपिडोनी पहिली बुकिंग दिली आपल्याला नांदेडसाठी. ती मॅडमची वाटतं गीता मॅडम मीटरनी जातात, मीटरनी $100 जातात. त्यांचं रोजचं भाडे तसं हे नाही की ते दरवेळी विचारतात की तुम्ही रोज येऊ शकता का, पण आपण रोज अवेलेबल नसतो म्हणून हे. चला बघू आता, पिकअप करून गीता मॅडमला. आणि फर्स्ट बुकिंग किती वेळात आणि किती रुपये मिळतात तेच मॅडम आहेत का दुसरीकडे भाडं आहे ते माहिती नाही आपल्याला. बघू आपण पहिलं भाडं जिंदाबाद. सुरुवात नांदेड सिटीने का केली, जर सेंगरोडवरनं जर नांदेड सिटी वाजली, नांदेड सिटी इथनं बसते 101 रुपयाचे. 100 रुपयाच्या नंतर तिकडनं जर सिटीतली जर घेऊन गेले तर 100 आबोचे मिळते. म्हणजे इथनं इकडचे 100 आणि तिकडनं परत 100चे वाढतात. आणि जास्तीत जास्त धायरीतनं बुकिंग आहेत, वाणेर चिंचवड सगळ्यात जास्त जर बुकिंग कोणाला माहिती पाहिजे असेल तर धायरी चौकात जाऊन बसायचं. धायरी चौकातनं मला 300-400 रुपयाच्या आरामात बुकिंग मिळतात. 500, 600 रुपयाच्या बुकिंग तिथनं वाजतात आहेत आत्ताच्या काळामध्ये. कारण की पहिलं तर वाजत होत्या सगळीकडनं, पण आता नाही. आता फक्त धायरी, नांदेड सिटी आणि असे मेन ठिकाणं जे आहेत ना, डायरेक्टली वाघोली अशा मेन पॉईंटवरनं तुम्हाला मोठे राईड्स मिळू शकतात. चला बघू आता. आपण काल गेलो होतो नांदेड सिटीतनं आपण कितीची उचलले, 650 रुपयाची बुकिंग काल आपण उचललेली. तर आज बघू आज कुठली सुरुवात होती नांदेड सिटीतनं, छोटी होती का मोठी होती बघू आपण. 458 ओके होतो की नांदेड सिटीचे ज्या कस्टमर मॅडम आहेत त्या मॅडमचे $100 जातात. आणि आपण खोटं बोलत नाही, हे रिअलमध्ये मीटरमध्ये बी $100 जातात. आता आपण बघू रॅपिडो आपल्याला किती देत आहे. रॅपिडोने दिलं 97 रुपये, म्हणजे फक्त 3 रुपये वाटतात, काही जास्त फरक नाही पडला. चला बघू आता. बुकिंग नंबर 2 नांदेड सिटी म्हणल्याच्या नंतर आपल्याला दरवेळी येतो माज आल्याच्या नंतर मोडला जातो का माझं त्या प्राऊड केला जातो हे बघू आपण. की बुकिंग उचलली कुठली जाते आपण बघू नांदेड सिटीतनं. ती बुकिंग नंबर 2 म्हणजे काय की आपल्याला भेटलेली रॅपिडोने दिलेली आहे. 2 सेकंड. रॅपिडोने आपल्याला दिलेली आहे कम्प्लिटली डायरेक्ट खराडी. कस्टमरचा फोन आला होता. कस्टमर म्हणला साहेब, म्हणलं मीटर नाही का दाखवले तसं आहे. म्हणलं साहेब, म्हणलं मीटर कंपल्सरी आहे म्हणलं. मग तो म्हणला की किती होतील मीटरने सांगितले. तो म्हणला मला 459 रुपये घ्यायला दाखवले, 450 रुपयाच्या घरात घ्यायला दाखवले. मग म्हणलं चालतंय म्हणलं. त्यानंतर ते म्हणले की मला कंपनीला बिल अटॅच करायला लागतं, म्हणून मला एक प्राईस सांगा, मी त्या प्राईसप्रमाणे मी तुम्हाला पैसे अटॅच करतो म्हणला. हे 17 म्हटलं चालतंय म्हणलं सर. बघितलं तर 459 होतं ते. त्यांना म्हटलं 20 रुपये अटॅच करा म्हणलं पर मिनटाप्रमाणे अटॅच करा म्हणलं. ते म्हणले चालतंय म्हणले, डन म्हणले. 20 ते 30 रुपये अटॅच करतो म्हणले. म्हणजे कसं की त्यांच्या साईडने त्यांना कंपनीला बिल दाखवता येईल आणि आमच्या साईडने तुमच्या हक्काचा रेट तुम्हाला मिळाला जाईल. तरी मीटर टाकून जाऊ आपण. मीटरला किती फरक पडतो हे बघू आपण. 9357 ओके. QR कोड हा तोच आहे QR कोड. मीटरमध्ये तेवढंच करू. हा चालते. दुसरी बुकिंग ड्रॉप झाली आपली. दुसरी बुकिंग होती 449 म्हणजे $450 रुपये. आणि मीटरने झालं 459 रुपये. बघू शकता 10 रुपयाचा फरक पडला. आत्ता 1 रुपयाचा फरक पडला, वेटिंग वाढली म्हणून. म्हणजे काही एवढा फरक नाही पडला, पण कस्टमरने मीटरने दिले. हे बी सबूत म्हणून बघायचं असलं तर बघा, सबूत म्हणून 400 वरच्या साईडला अमाऊंट आहे. 457 रुपये बिल झालं होतं, 2 रुपये वेटिंगचे वाढले. आणि बघू आता तिसरी बुकिंग आपण दरवेळी लक्षात ठेवलेलं आहे. नांदेड सिटीतनं आपण चांगलाच मोठा आकडा घेऊन निघलेलो आहे. आत्ता बघू की आता खराडीमधनं आपण कुठला आकडा घेऊन निघतोय आणि किती रुपयाचा आकडा घेऊन निघेल
त्याची बघू आपण. बुकिंग नंबर 3, तिसरी बुकिंग आपल्याला पडलेली आहे. कुठली आपल्याला काहीच माहिती नाही, रॅपिडोनेच दिलेली आहे. रॅपिडोला ॲटो क्लिकर चालतोय, ह्याच्यावर आपला अजून तरी धंदा चालू आहे मस्तपैकी. 250 रुपयाची आबोची आहे, नाही तर 100 रुपयाची आबोची आहे, सॉरी. आणि 100 रुपयाचा ॲटो क्लिकर लावलेला आपण, 100 रुपयाचा आबोची आहे. चला बघू आता कुठं जातो आपण 100 रुपयाची बुकिंग घेऊन. 8726 यह स्टूडेंट ऑटो राइड है, कृपया कस्टमर का स्टूडेंट काय असं खाली पोलीसवाले दिसतात राईटला, वरच्या साईडला खाली पोलीस बघा. सापडलं आहे का नाही माहिती नाही, अजून खाली हुडकणं चालू आहे बघा. हुडकणं चालू आहे अजून, पण अजून बी सापडलं नाही असं अंदाज आहे माझा. बघा पोलीस खाली अजून बी हुडकतात आहेत ती. आपण आलेलो खराडीमधनं वानोटी साईडला एक पेपरचं सेंटर आहे, तिथं आलेलो. त्यांचे आपल्याला भेटले कम्प्लिटली 150 रुपये. 144 दाखवलेले, कस्टमरने 150 रुपये पे केले. चला बघू आता तिसरी बुकिंग जातो. चौथी बुकिंग आपल्याला कुठं जातो आहे. आणि अजून पण रॅपिडोला ॲटो क्लिकर चालतो आहे, त्याचा आपला अजून बऱ्यापैकी चालू आहे. बघू ओलाला आणि उबरला अजून तरी कुठली ओपनिंग नाही आहे. आणि सकाळपासून बघायला गेलं तर 690 रुपये झालेले आहेत. दुपारचे 1:30 वाजायला आलेले आहेत. 600 म्हणजे 700 रुपये परवडतात का? अजून एक तरी मोठा आकड्याची गरज आहे. बघू आपल्याला कुठला आकडा मिळतो आहे का मोठा. पाहुणो आत्ता आपण आलेलो हडपसरला गेलो होतो. हडपसरमधनं 150 रुपये ॲपला दाखवले, मीटरला आपले 161 रुपये 161 रुपये मीटरला झाले. कम्प्लिटली 11 रुपये वाढले. चला मग आता 5वी बुकिंग कुठली वाजते? खराडीतनं आपण बघत होते 8.75 रुपयाला 150 रुपये दाखवत होते. ते 9 किलोमीटर दाखवत आहे. 9 किलोमीटरला 161 रुपये झालेले आहेत. चला बघू आता पुढची राईड कुठं जातो आहे. आणि दुपारचे 2 वाजायला काही ना काही जेवण करून घ्यावं म्हणतो. आता जेवायला कुठलं हॉटेल भारी दिसतंय का बघू आपण. नमस्कार मंडळी, तुम्ही बघितलं असताल आत्ता आपण जेवण केलं खराडी रोड चंदननगरला. श्री भैरवनाथ हॉटेल आहे, म्हणजे छोटं हॉटेल आहे, पण जी क्वालिटी देतात आहेत, म्हणजे मी आत्ता घेतलेलं चिकन थाळी घेतलेली. चिकन थाळी एवढी क्वालिटी होती जी आपण चांगल्या हॉटेलमध्ये बसून खातो, त्याच्यापेक्षा ही क्वालिटी चांगली आपल्याला इथे भेटली. त्याच्यावर सांगण्याचा उद्देश एकच होता की येऊन व्हिजिटिंग करा. जर चांगलं चिकन चांगल्या क्वालिटीमध्ये खाण्याचं इंटरेस्टेड असतात तर नक्की व्हिजिटिंग करा. चला नमस्कार मंडळी, जेवण झालं मस्तपैकी. जेवण क्वालिटी झाल्याबद्दल हॉटेलवाल्याचं तर मस्त हॉटेल होतं. प्लस आपल्याला जेवण झालं आपल्याला एक बुकिंग पडली रॅपिडोला.
आता बघू रॅपिडोला 150 अबोची अंदाज तरी रॅपिडो आहे म्हणून सेटिंग लावलेली 150 अबोचे. बघू आता कस्टमर किती करता हूँ चले. ग्राउंड पे कर रहे हैं ब्लू हां जगह का नाम क्या है खराड़ी नाही ना मॅडम खराडी का. आता आपण आलेलो जेवण करून खराडीच्या चौकातनं चंदननगर खराडी रोडवरनं आपण उचललेली बुकिंग. इकडं लोणी कंच्या आतमधल्या साईडला आलेलो आहे. 17 किलोमीटरची राईड होती. 296 रुपये इथं दाखवत आहे. आणि मीटरने घेऊन आलो होतो 320 रुपये मीटरने भेटले. म्हटलं तर कम्प्लिटली 24 रुपये वाढले एका फेअरमध्ये. तर बघू आता इथनं त्याच कस्टमरला घेऊन जायचं आहे रिटर्न आपल्याला ह्याला खराडीलाच. काय होतं आहे काय नाही बघू आपण. 8671 36 शिवाजी महाराज. आपण गेलेलो खराडीमधनं लोणी काळभोरच्या साईडला. आणि लोणी काळभोरला जसा ड्रॉप केला आपण तसाच आपल्याला एक रावेत साईडची पडली. इथं काय दाखवत आहे फक्त बघा उबर 35 किलोमीटरला उबर का दाखवत आहे 515 रुपये घ्या म्हणत आहे. आम्ही किती घेतलेले ते डॉक्टर केशव नाना क्षीरसागर सर काय म्हणतात की तुमच्या तोंडावर गोडवा ठेवा, कस्टमर तुम्हाला ॲटोमॅटिकली ॲग्री करेल. कस्टमर गरीबच होते, वस्तीमधले होते. त्यांनी मला 600 रुपये देऊन गेलेले. 600 रुपये म्हणजे एवढा फरक. फक्त 2 शब्द गोड बोलले नाही फक्त. ते म्हणले की दादा मला एवढे काही मीटरने देता येणार नाही, की जे असेल ते बघा 600 रुपयापर्यंत आम्ही देऊ शकतो. मी पण ॲग्री केलं. म्हटलं आता एवढं बी वडतोड धरण्याचा अर्थ नसतो. 20-30 रुपये 40 रुपये लॉस तर लॉस, पण 600 रुपये 1 तासामध्ये मिळतात आहेत. तर मी घेऊन आलो आहे. आता बघू उबेरला एकच मारली 600 रुपयाचे. आता बघू की पुढची राईड कुठली पडते रावेतवरनं. आत्ता जस्ट आपण आलेलो म्हणजे रावेच्या हायवेवरनंच सर्व्हिस रोडवरनं एक भाडं भेटलं होतं आपल्याला मीटरने. एक कस्टमर भेटले की आपल्याला भेटले की जायचं रोड सांगतो म्हणले. म्हणलं डन म्हणलं. मीटरने घेऊन आलो 127 रुपये झाले. 7.300 मीटर आपल्याला तेवढं तर तेवढं. रावेतवरनं निगडी साईडला आलेलो आहे. आता बघू निगडीतनं कुठली राईड बसते आपल्याला मोठी, कारण की 5:44 मिनटं झालेत. आता सिटीतली राईड भेटली तर परवडेल आता आपल्याला. बघू आपण आता कुठं जातो आहे. आणि आजचा दिवस कसा भारी गेला आहे ना त्याची गिनतीच नाही. बघू आपण की अजून इथनं जर 1000 रुपये झाले आपले तर लय बरं होईल. 6 ते 10पर्यंत 1000 रुपये व्हायलाच पाहिजे. बघू आपण किती होतात. भावांना भेटली आपल्याला बुकिंग चिखलीमधनं चिंचवडमधनं रावेत भेटलेली आहे 86 रुपयाची. आता बघू आता पिकअप करू. कस्टमर काय म्हणते मीटरने बघू. आपण आलेलो चिंचवडमधनं रावेतला ॲप दाखवतं आहे 88 रुपये. मीटरला झाले आहेत 95 रुपये. आणि मेन महत्त्वाचं 5-6 रुपये तर भेटले एक्स्ट्रा. आता बघू रावेतवरनं कुठली राईड भेटणार आहे आपल्याला आणि मोठी भेटेल का छोटे भेटेल बघू आपण.
नुसतं मनातनं निघतं वाव वाव वाव. म्हणजे 18 किलोमीटरची राईड बसलेली आपल्याला. आता बघू पिकअप करायला चाललो आहे, रॅपिडोच आहे. चला बघू आता किती आहे 18 किलोमीटर. कुठं चाललो आहे आपण? रावेरच्या इकडनं 18 किलोमीटरची राईड कुठली, हा मोठा प्रश्न आहे. चला बघू आपण. पुढं बनवून राहा आपल्या ब्लॉगमध्ये. आपण जाणार आहे आता 18 किलोमीटरचे बुकिंग पिकअप करण्यासाठी. चलो मार्शल कमान. MH14 किती झाले दादा? 301 रुपये. चल. नमस्कार भाऊ, आपण आलेलो रावेतवरनं बसलेली आपल्याला बाणेर 18 किलोमीटरचे. बाणेरच्या आणि औंधच्या थोडंफार जवळजवळ आहे, मधल्या रोडला आहे. तर आपल्याला भेटले 18 किलोमीटरला 301 रुपये. 302 भेटले असते तर दफा 302 म्हणलं असतं, पण दफा 301 भेटली. चला आता बघू बाणेरवरनं घराकडची कुठली पडती आहे का, कुठली सिटीतली, नाहीतर बाणेर पावदान बिवदान काय पडती का बघू आपण. आणि किती होतोय घरी जाऊस तर धंदा हे बघू आपण. पाषाण रोडला आलेलो आपण. पाषाण रोडवरनं आपल्याला पडली उबेरला पडली आहे कोथरूड दाखवली 113 रुपये. आता एवढं तर कमी नाही म्हणा, मीटर बनवून बघू काय म्हणतात काय नाही. आता मग कॅन्सल करायला लागेल आपल्याला. इकडनं 25 दाखवते का? लेफ्ट टर्न मारू का? परत एक ड्रॉप झाला. बाणेरवरनं कोथरूड आपण उचललेली. कोथरूड कस्टमरने ॲग्री केलं होतं मीटरने झाले 217 रुपये. आणि आपल्या उबर दादा दाखवतोय 205 रुपये. चला बघू आता ह्या पॉईंटवरनं कुठली वाजते का आता घराकडची, कारण की रिझर्ववर लागलेली गाडी आपली. तर घराकडची भेटेल का आपल्याला बघू आपण. आपलं डायरेक्टली आनंदनगर पडली आपल्याला. आता बघू आनंदनगरचे कस्टमर मीटरने ॲग्री करते का नाही, कारण पैसे थोडे कमी वाटतात आपल्याला. काय करतंय आणि काय म्हणते कस्टमर बघू आपण. ते पहिले सांग म्हणतात. OTP सांगू का? हां 50 फाईव्ह काय म्हणले मॅम? 5078. 7 तसं नाही मला माहिती. आत्ता आपण मीटरने घेऊन आलो. कस्टमरचा फायदा झाला याच्यामध्ये. मीटरला झाले 66 रुपये आणि ॲपने दाखवले 67 रुपये. म्हणजे 1 रुपये 1.5 रुपयाचा फायदा कस्टमरचा झाला. चला बघू आता झालं आलो घरापाशी. जाऊ आपण आणि आजचा दिवस कसा गेला पूर्ण बघू.